दिस इज माय रिंगटोन. राख्या बोल. अरे जायचं ना चायनीज खायला. मग अरे आपल्या पार्टीच्या पैशाचा बंदोबस्त करायला मी इकडे आलोय. अजिबात टेन्शन घेऊ नको. बरोबर 15 मिनिटांनी सगळ्या पोरांना घेऊन पक्या भाईच्या गाडीवर ये. मी आलोच. ये ओ घरात मामी. घरात मामी. घरात मामी. ऐका घरात मामी. ओ घरात मामी. आले आले. अरे या ना. नक्की कार्ट्या गौरवच असणार. एवढा उतावळा झाला म्हणजे काहीतरी काम असणार. ओ मामा मामीला बोलवा. ओ माय गॉड. मामी तुम्ही. हो हाय शपथ मला असं वाटलं की मामाच आलेत. काय स्वतःला मेंटेन केलं तुम्ही. केवढ्या बारीक झालात तुम्ही. तुम्हाला माहितीये का. हाय शपथ. नाही चल. अरे खरंच. गौऱ्या तरी मला आतून असं वाटतच होतं रे. अरे तुम्हाला आतून वाटतंय पण आम्हाला बाहेरून दिसतंय ना तुम्ही बारीक झाला म्हणून. अच्छा, मामी म्हणजे ए तू बाहेर का उभा आहेस? ये ना आत ये ना आत ये वा ना. वा वा पहिली विकेट पडली. हा, काय 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 काम आहे बोल. अरे आपल्या सोसायटीत पूजा आहे हा? आणि मी सगळ्यांना सांगून आलोय की ह्या वर्षी पूजेला खरात मामा आणि खरात मामीच बसणार. हे बाबा तुझी पूजा बिजा नकोय आम्हाला. मागच्या श्रावणात पूजेचे पैसे घेऊन गेलास आणि गटारीची पार्टी केलीस. मला पूजे बिजेला बसायचं नाही. चल निघ. मामी ऐका ना. निघ, मामी चल. ऐका ना. ह्या वेळेस सगळी सेटिंग लावून आलोय. सगळ्या सोसायटीला सांगितलंय की ह्या वर्षी पूजेला फक्त खरात मामा आणि खरात मामीच बसणार. बस. हे नको नको नको. काय? असेही मामा गावाला गेलेत. नाही बसणं शक्य. तू जा ना अरे बाबा, ठीक जा. आहे ठीक आहे. टाण. राकेशचा फोन. हा राख्या बोल. काय नाही रे मामींच्याच घरी आहे. मामी ऐकत नाही. तू एक काम कर. त्या थोरात काकू आहे ना त्यांना मग तुम्ही बसा पूजेला. कशाला जबरदस्ती करायची. नाही बसत तर ठीक आहे. हे गौऱ्या काय थोरात म्हणजे 5व्या माळ्यावरची काय रे? राख्या होल्ड कर जरा. बाटलीमध्ये येते होल्ड कर. हा त्याच. ती बसणार आहे माझ्याऐवजी पूजेला? तुम्ही नाही सांगता म्हटलं त्याच बसणार ना. हॅलो बोल रे गौऱ्या हा. या वर्षी पूजेला खरात मामीच बसणार. सांग तिला. राख्या ह्या वर्षी पूजेला खरात मामीच बसणार आहे. हो मग करतो नंतर पण. बाय बाय बाय. गौऱ्या तुला सांगते दर वेळेला मला कमी लेखायचा प्रयत्न करते. मामी तुम्हाला कोणी किती कमी लेखलं तरी तुम्ही जास्तच आहात मनाने. तुला सांगते गौऱ्या हा. मागच्या वर्षी हा. आपल्या सोसायटीच्या दहीहंडी पथकात हा. मी खालच्या थराला होते बरोबर. आणि सटवी माझ्यावर चढून दहीहंडी फोडली हिने. सगळ्यांना सांगत फिरत होती मी किती पराक्रमी आहे. बघा बघा मी दहीहंडी फोडली. पण खालच्या थराला मी नसते तर ही काय शिडी लावून दहीहंडी फोडणार होती का? मग त्याला सगळा फोटो तीच. माझी फक्त बॅग दिसते. त्या फोटो तुमची बॅग दिसली. हो त्या तुम्ही आहात. हो मी आहे. माय गॉड. काय त्या थोरात काकू सगळ्या सोसायटीला सांगतायत काय 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 खालच्या थराला हत्ती होता. हत्ती होता. हो असं बोलले? आणि मी सगळ्यांना विचारतोय काय रे हत्ती होता मग शेपूट कुठे गेलं. मामी मामी खोटं बोलणार ना अजिबात. अरे खोटं बोलेल ना तर माझा रंग काळा पडेल. अजून अजून तुमच्यावर थोरात मामी ह्या थराला जातील मला असं अजिबात वाटलं नव्हतं. काही असू दे पूजेला मीच बसणार आहे. ठीक आहे बसा तुम्ही. मामी मी काय म्हणतो काय? काल सोसायटीत चर्चा झाली. काय काय सगळे जण बोलत होते की आपल्या अख्ख्या सोसायटीत आहे ना त्या थोरात बाईच आहेत ना त्या फक्त 0 फिगर आहेत. हो मी म्हटलं हा? त्या थोरात बाई 0 फिगर असतील. हा. आमच्या 0 फिगर एकच. कोण रे? खरात बाई. खरंच मामी तुम्ही स्वतःला बघितलंय. गोल फिरा प्रॉपर गोल आहे. हा? अरे हीच तर खरी 0 फिगर आहे. मग अशात बघा अरे गोलला सुद्धा लाज वाटेल एवढा गोल आहे. काय बोलतो? खरात मामी म्हणजे तुमच्याबद्दल मी काय बोलू म्हणजे असंच आपलं. तू माझं कौतुक करतो की चेष्टा करतोयस? मामी मी अजिबात तुमची चेष्टा करत नाहीये पण मला असं का वाटतं आतून आतून काय? की तुम्ही ह्या वर्षी पूजेला बसू शकत नाही. अरे पण का? हो त्या थोरात काकी 5,000 रुपये देतात पूजेला बसण्यासाठी. एवढं काय मी पण देऊ शकते. 5,000 जरा जास्त होतात ना गौऱ्या. अरे तुझी लायकी आहे का 5,000 रुपये द्यायची. ए गौऱ्या असं थोरात बाई सगळ्या सोसायटीला सांगत होती. असं सांगत होती? मग गौऱ्या माझी लायकी काढली. अरे तुमची लायकी काढली माझ्या डोळ्यात किती पाणी आलं माहितीये का. गौऱ्या हा. माझी वर्गणी लिही 7,000 रुपये. मामी किती 7,000 रुपये. क्या बात आहे मामी. या वर्षी पूजेला मीच बसणार. यस
याला म्हणतात चॅलेंज. द्या 7,000 रुपये. थांब देते. 7,000 रुपये द्या. राख्या बघ 7,000 त्या 7,000 आज संजोग हा. 7,000. यावर्षी पूजेला मीच बसू. येस तुम्हीच बसा पूजेला. लिंटून राख्याचा फोन. हा राख्या बोल रे. अरे गौऱ्या, हा अरे थोडा लोचा झालाय. काय रे. अरे 7 पोरं वाढलेत पार्टीला. 7 पोरं बजेट वाढेल रे थोडं आता. काय सांगतो यार. त्या थोरात बाईंना अजिबात अक्कल नाही यार. आता मी मामीच्याच घरी त्याने असं कशाला बोलायला पाहिजे यार. ए गौऱ्या काय बोलली? एक मिनिट थांब. मी तुला करतो नंतर फोन यार. ठीक आहे यार. गौऱ्या, Shit काय यार. बोलली ती? आता ती थोरात बाई सगळ्यांना सांगते काय? की बोलते पूजेला 2 माणसं लागतात. हा. यांचा नवरा तर गावाला आहे. पूजेला बसणार कोण. अरे आपण सुपारी लावून बसूया ना. ओ मामी तुमच्या बाजूला मामा दिसत ना. सुपारी काय दिसणार आहे. माझ्या बाजूने आलायस ना. आणि 1 मिनिट ती सुपारी आपण मामा समजून बाजूला ठेवली. तुम्हाला पूजेला आळस आला. हात ठेवला कटकन सुपारी मोडली. मामा गेले. म्हणून ना विचार करून बसा. पण ठीक आहे चला आपण तुम्हाला पूजेला बसूया. तुम्ही एवढं बसताय असं म्हणताय म्हणून. पण तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे का. काय पूजा 3 तासाची आहे. बसाल ना 3 तास. ए, हा? माझा बसायचा प्रॉब्लेम नाही. मग? मी बसू कशी पण शकते बघायचंय. बसायचा प्रॉब्लेम नाही. बसू कशी पण शकते. आईला मी यांना बसायला सांगितले डायरेक्ट पसरल्या. ओके नो प्रॉब्लेम. पुढे काय करायचं? असं नाही बसायचं. मांडी घाला. काय गौऱ्या तोच प्रॉब्लेम आहे. काय? मांडी घालायचं. अरे मी आहे ना मामी. तुम्ही कशाला काळजी करता. तुम्ही एक पाय धरून ठेवा. तू पाय धरा तिकडचा. धरा धरला. धरा कमान सरजा. बोल बजरंग. हा मामी मी आहे ना. हा सटकतो रे. 7,000 दिलेत. मी करणार ना काय एवढं. बोल सर्जा राजा वंडी. मी सोडणार नाही. मी आज त्या मांड्या आहेत ना. चल लवकर. माझ्या मांडीशी आले तर चालेल. ए, या मांड्या मी जॉईन करतो का ना बघा. बोल बजरंग. अरे यार यांचं ट्युनिंगच होत नाही रे. यांचं जाऊ दे. आपलं झालं ते बस झालं. काय करायचं? कळत नाही. काम कर तू. फोल्ड करा नाही. अरे नाही होत ना फोल्ड. ते सांध्यात वाकत ना माझ्या ते. सांध्यात वाकारा ना. गुडघ्या सांधा लागतो. इथं बघा खारदांडा झालाय. कसं करायचं होतं मॅनेज. मी असंच बसते ना. असं बसणार. आणि पूजा मी का ह्या बाजूला मांडू. हा चालेल ना. हा? इकडे बघ. ह्या बाजूला मांडू. समजा मी इथे देव ठेवले. हळद कुंकू वा देवाला. इथं मांड्याचा प्रॉब्लेम. इथं पोटाचा प्रॉब्लेम. अरे तो पोट जरा बँकेत एफडी ठेवा ना. गौरव एवढं नाही रे. सुपर. तुम्ही एक काम करा. तुम्ही असंच बसून असं? राहा. तुम्ही ना चौरंगावर बसा. देव आपण पाटावर ठेवूया. हे नाही असं नको करूया. देवांना नाही पाठावर ठेवायचं. अरे एक काम करा. तुम्ही असंच बसून राहा. मी देवांना असं उचलतो. काही टेन्शन नाही. हा तुम्ही हळद कुंकू वा. झालं आलं पुढे. हे जमतंय. हा ना. फक्त आपल्याला आहे ना नवीन चौरंग आणावं लागेल. मग मला उठव आधी. हा? आधी उठव. मला उठव. घरी मी एकटाच कमवणारा. ठीक आहे. अरे, उचल. उचलतो. कबड्डी. आता मला उचला. चौरंगाचे किती लागतील रे? ते मला माहित नाही. पण तुम्ही बसलात तर चौरंगाचे नक्कीच लागतील. पैसे किती लागतील? हा चौरंगाचे पैसे ना. चौरंगाला बघा आता 7 माणसं वाढलेत ना. याचा अर्थ 2,000 रुपये. ठीक आहे चालेल. मी 2,000 देते. द्या ना एवढाच पटकन. खर्च ना. चल ना. हो दे ना खर्च. तुम्ही कशाला टाइमपास करता. ओके नवीन चौरंग. याला म्हणतात ना खरात बाई. एकदम जोरात बाई. आणि हे बघा 31 तारखेला पूजा आहे. विसरू नका. नाही. पूजेला यायचं. आत्तापासून तुम्ही तयारी पैसे करते. दिलेत. जाणार आहे किती बोलतो. क्या मैं आजा क्या. बरं झालं. आत्ता कशी थोरातनीची जिरवते बघा. अरे बापरे. गौऱ्याकडून पावत्या घ्यायच्या राहिल्या. सिक्युरिटीला फोन करते. नाही सेक्रेटरीला फोन करते. हॅलो. हॅलो सेक्रेटरी. मी हा कोण बोलताय. अहो मी खरात बोलते. हा वाऱ्यावरची खरात. वरच्या मजल्यावरची खरात. हा वरच्या मजल्यावरची खरात. हा बोला अहो तो गौऱ्या आला होता. पूजेसाठी माझ्याकडून तो पैसे घेऊन गेलाय. हा. तर त्याची पावती मिळेल का? कसली पावती. ती नाही का 31 तारखेला पूजा आहे. 31 तारखेला पूजा कुठल्या महिन्यात आहे. या महिन्यात आहे. वहिनी ह्या महिन्यात 30च दिवस आहेत. चला ठेवतो हा वहिनी. म्हणजे गौऱ्याने मला मूर्ख
वा